पावसाळ्याच्या शेवटी शरद ऋतूमध्ये दुर्गा उत्सव साजरा करतात। अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना करतात। अश्विन शुद्ध नवमीपर्यंत दुर्गा मातेची उपासना केली जाते। नवरात्र म्हणजे 9 रात्री आणि 10 दिवस असा अर्थ असतो। लोखंडी मंडप उभारतात आणि त्याला सर्व बाजूंनी पडदे लावून सजवण्यात येतो। आदल्या दिवशी देवीची मूर्ती आणली जाते। दुर्गा स्थापनेच्या दिवशी असे आंब्याच्या पानांचे तोरण बांधतात आणि जमीन सुद्धा पूर्ण अशी शेणाने सारवून घेत आहेत। घटस्थापनेच्या पूजेची सर्व मांडणी आलेल्या बोलवलेल्या ब्राह्मणांनी केलेली आहे। बांबूच्या टोपलीमध्ये काळी माती घेतली, त्यावर गहू घातलेले आहेत आणि त्यावर घागर ठेवून त्यात पाणी घालत आहेत। आजूबाजूला पवित्र केळीचे खांब लावण्यात येतात। यावेळी झाडू सुद्धा आणलेला असतो, याची पण पूजा लक्ष्मी म्हणून केली जाते। चरंगावर ब्लाउज पीस अंथरून त्यावर पूजेची मांडणी केली जाते। देवीसमोर छान रांगोळी सुद्धा रेखाटली जाते। ललिता पंचमीच्या दिवशी फुलोरा तयार करतात। मैदा हा साधारणपणे 1.25 किलो घेतात किंवा मग 1.25 पावशेर घेतात। यामध्ये तेल किंवा मीठ न घालता हा घट्ट भिजवतात आणि याच्या पातळ पातळ फुऱ्या लाटतात। ह्या पापड्या कागदावर घालतात
आणि ह्या थोड्याशा सुकल्यानंतरच ह्या तळून काढतात. यामुळे ह्या फुगत नाहीत आणि न फुगल्यामुळे ह्या दोऱ्यामध्ये छान ओवल्या जातात. 5-5च्या गड्ड्या करतात आणि ह्या सुई दोऱ्यामध्ये ओवून घेतात आणि अशी चौकट असते त्याला हे फुलोरे बांधतात. चौकट ही लोखंडाची किंवा लाकडाची असते. फुलोरा हा छान दिसावा म्हणून एका लाईनमध्ये फुलोरा बांधतात. काही खाली घेतात, काही वर घेतात, असे छान दिसण्यासाठी व्यवस्थित बांधतात. ज्याची इच्छा असेल तो असा आपापला वेगवेगळा फुलोरा देतो. फुलोऱ्यावर घाण बसू नये, धूळ, माशा, मच्छर बसू नये म्हणून खालून त्याला प्लास्टिकच्या पन्नीने कव्हर करतात आणि वरून एक ब्लाऊज पीस ठेवतात. पाच बायका एकत्र येतात, एकमेकींना हळद कुंकू लावतात, देवीची घटाची पूजा अर्चा करून फुलोऱ्याची पण पूजा अर्चा करतात आणि नंतर हे फुलोरे वर टांगण्यात येतात. रोज सकाळी हिंदू संघटनेची दुर्गा दौड निघते. ही दुर्गा दौड प्रत्येक देवीजवळ एकेका दिवशी थांबते आणि तिथे ते शिवरायांचे स्तुतिपर स्तोत्र म्हणतात आणि हिंदू संघटन बळकट होण्यासाठी भर देतात.
मनोनी साधिजे तो योग राज्य साधनाची लगबग कैसी केली जाऊनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायासी आठवावे जीवित तृणवत मानावे इहलोकी परलोकी पुरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय गो माता की जय आदिशक्ती दुर्गा माता की जय। ललिता पंचमीच्या दिवशी देवीसमोर टोपलं ठेवतात. त्यात सगळ्या बायका थोडे थोडे गहू आणून घालतात आणि हे पोतं भरल्यानंतर हे गहू देवीच्या ओट्या भरण्यासाठी वापरण्यात येतात. अशी लोटगाडी आणलेली आहे आणि त्यावर एका पिशवीमध्ये नारळ, गहू, ओटीचं सर्व सामान, विड्याची पानं, लिंबू आणि हार असतात. प्रत्येक देवीच्या ठिकाणी ओटी भरल्या जाते आणि तेलसुद्धा दिव्यांमध्ये घालतात. याला वट्या निघणे असं म्हणतात आणि वाड्यातील सर्व बायका सर्व देवींजवळ जाऊन ओट्या भरतात. जाण्याआधी जी प्रमुख बाई असते, जिच्या डोक्यावर कलश घेणार असतो, ती बाई देवीची ओटी भरते, दिवा लावते, उदबत्ती फिरवते, कापुराची ज्योतसुद्धा लावते. एक कलश तयार करतात, त्यावर विड्याची पानं आणि नारळ ठेवतात आणि त्या कलशाची पूजा करण्यात येते. कलशाची पूजा केल्यानंतर तो कलश एका बाईच्या डोक्यावर ठेवण्यात येतो. आणि त्या स्त्रीला हळदी कुंकू लावतात आणि यानंतर कळशाची सुद्धा पूजा करतात. ओटीचं असं सर्व सामान घेऊन मग संपूर्ण गावातून जिथे तिथे देव्या बसलेल्या आहे तिथे तिथे जाऊन प्रत्येक देवीची ओटी भरण्यात येते.
आणि मंडळांजवळ इतर ज्या देव्या असतात तिथले लोक येऊन आणि बायका येऊन त्यासुद्धा देवीची ओटी भरतात. देवीसमोर अंगणात अशी विड्याच्या पानांवर कापूर पेटवून ज्योत लावतात. ओटी भरल्यानंतर कलश घेतलेल्या बाईला हळद कुंकू लावला जाते. इतर बायांना पण लावतात आणि एकमेकींच्या पायासुद्धा पडतात. बघा, ही अशी पूर्ण ओटी भरलेली आहे. अष्टमीच्या दिवशी होम असतो, त्यामुळे सप्तमीला रात्रीच असा होम तयार करतात. ओम ओंकाराय नमः स्वाहा, ओम सुधाकराय नमः स्वाहा, ओम चेतनाय नमः स्वाहा, ओम कोपनाय नमः स्वाहा, ओम क्षिते नमः स्वाहा, ओम आर्तबिंदुधराय नमः स्वाहा, ओम धीराय नमः स्वाहा, ओम विश्वमाताय नमः स्वाहा, ओम कलावते नमः स्वाहा, ओम पद्यवते नमः स्वाहा, ओम सुवस्त्राय नमः स्वाहा, ओम प्रवदत्ताय. कोहळ्याला राक्षसाचे प्रतीक बनवून कापतात. अष्टमीची अशी संपूर्ण पूजा आटोपलेली आहे.